रोज रोज घरासमोर कोणती रांगोळी काढावी हा विचार जर तुमच्या मनात येत असेल तर आज आपण बघणार आहोत साध्या सोप्या अशा 3 रांगोळ्या. हॅलो एव्हरीवन. तर स्टार्ट करूया आजच्या आपल्या रांगोळीच्या भागाला. तर पहिली रांगोळी आहे लक्ष्मी पाऊल. तर 2 रेषा ओढून क्रॉस असा आकार देऊन लक्ष्मीच्या पावलाचा शेप दिला आहे आणि वरती बोटांचे 5 डॉट देऊन घेतलेत. बोटाप्रमाणे डॉट दिले आहेत आणि बोटाच्या आणि काडीच्या साहाय्याने त्यांना बोटाचा शेप दिला आहे. बाजूला आपण 2 रेषा मारून घेतल्यात आणि रेषांच्या बाजूला गोल अशा फुलाच्या आकाराचे डॉट दिलेत. आणि ते डॉट आपण पेन्सिलच्या साहाय्याने आतमध्ये ओढून घेतलेत आणि बरोबर फुलाच्या मध्ये येलो कलर टाकून घेतला अगदी थोडासा आणि रेड कलरचे डॉट दिलेत. अतिशय सुंदर लुक आलेला आहे. आणि पावलांच्या मधोमध आपण एक फूल काडीच्या साहाय्याने तयार करून घेतले. फुलामध्येही येलो आणि रेड डॉट दिलेत आणि लक्ष्मीच्या पावलांमध्ये सुद्धा आपण हळदी आणि कुंकू असे 2 डॉट दिलेत. तर ह्या रेषांच्या वरती आपण हळदी आणि कुंकू असे दोन्ही बाजूला एक डॉट दिलेला आहे. अतिशय सोपी आहे लक्ष्मी पाऊल रांगोळी. अगदी कोणीही काढू शकेल. आणि त्या मधल्या फुलाच्या बाजूला आपण ग्रीन कलरने 2 पानं असे काडीच्या मदतीने बनवून घेतलेत. आणि पावलांच्या वरती आपण एक पूजेसाठी जसे फुलं ठेवतो तसं एक फूल बनवून मधोमध रेड डॉट देऊन घेणार आहे. त्याने सुंदर असा लूक लक्ष्मीच्या पावलांच्या रांगोळीला आलेला आहे. तर आपली फायनल ही रांगोळी रेडी झालेली आहे. फायनल लूक बघा किती सुंदर दिसतोय. तर आता आपण बघणार आहोत 2 नंबरची रांगोळी. तर ही रांगोळी आपण व्हाईट कलरने बरोबर 3 डॉट करून घेतले आहेत. अगदी हाताने किंवा आपण बॉटलच्या साहाय्याने डॉट देऊन घेऊ शकतो आणि चमच्याच्या मदतीने ते ओढून घेतलेले आहे. फुलाचा आकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि काडीच्या साहाय्याने बरोबर आतमध्ये ओढून घेतलेत आणि फुलाच्या मधोमध येलो कलरचा डॉट दिला आहे. त्यामुळे अतिशय सुंदर लूक आला. आणि बाजूचे डॉट ही आपण असे काडीच्या मदतीने ओढून घेतलेत. एक फुलाचा आकार देऊन घेतला. बघा किती सुंदर असं फूल तयार झाले आणि मधोमध ऑरेंज कलरचे डॉट दिले. आणि दोन्ही फुलांच्या मध्ये आपण फांदीचा आकार देणार आहोत. आणि बाजूला पाने सुद्धा काढून घेतलीत. तर ती पानेही आपण काडीच्या मदतीने असे ओढून घेतले आणि मध्ये ग्रीन कलर थोडा थोडा स्प्रेड केलेला. आणि बाजूला आपण फुलांच्या वरती कळीचा असा आकार देणार आहोत. तर बघा ही रांगोळी सुद्धा सोपी आणि सिंपल आहे. बरोबर फुलाच्या मध्ये येलो कलर थोडा थोडा
स्प्रेड केला, त्यामुळे अतिशय सुंदर असा लुक आलेला आहे. फायनल आपला लुक रेडी आहे. तर आता आपण बघणार आहोत शेवटची आणि तिसरी बॉर्डर रांगोळी. तर आपण व्हाईट कलरने अगदी हळूवारपणे गोल असा आकार देऊन घेणार आहोत, जसे की एक कळीप्रमाणे आतमध्ये बरोबर फिरवून घेणार आहोत. जसे तुमच्या दरवाजाचा उंबरठा असेल किंवा घराच्या बाहेर जागा असेल तोपर्यंत आपण तसा आकार देऊन घेणार आहोत. आणि बरोबर मध्यभागी पानाचा असा आकार दिलेला आहे. तर ही मालिका पूर्ण आपल्याला तयार करून घ्यायची आहे. आणि हे पानं आपण येलो कलरने भरून घेणार आहोत, त्यामुळे अतिशय सुंदर असा लुक आलेला आहे. तर तुम्ही बघू शकता. आणि साधी सोपी ही बॉर्डर अगदी झटपट कोणीही काढू शकता. आणि पानांच्या असे मधोमध येलो कलर रेड कलरचा डॉट देऊन घेतला आहे. आणि दोन्ही कळ्यांच्या बरोबर मध्ये आपण व्हाईट कलरचे डॉट देणार आहोत. आणि जो कळीचा आकार होता तिथे आपण ब्ल्यू कलरचे डॉट दिलेले आहेत. लाईट असा ब्ल्यू कलर आहे. आणि लास्टला आपण एक कळीचा आकार देऊन रेड कलरचा डॉट